वाटला व्हिडिओ? काही आठवलं का? एक जमाना होता ना क्रिंज व्हिडिओचा. बरं टिकटॉक गेलं पण ते इंस्टाग्राम वरती आलं, फेसबुक आणि युट्यूब शॉर्ट्स मध्ये पण आपल्याला असंच काहीसं बघायला मिळतं ना. याचं मेन कारण माहितीये का काय आहे असे सगळे क्रिंज व्हिडिओ बनवण्याचं? 2 मुद्दे. आपल्या लहानपणी आपल्या या कलागुणांना वाव दिलाच गेला नव्हता. रादर आपल्याला फार अपशब्द वापरले जायचे जेव्हा जर कोणी डान्स किंवा ऍक्टिंग शिकत असेल तर. बरं त्यातल्या त्यात मुलींचं ठीक आहे, पण मुलांनी केलं तर त्यांना अजूनच वाईट बोलले जायचे, नाच्यासारखे शब्द वापरले जायचे. त्यामुळे जिथे आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत आहे तिथे आपल्यावर आता काही रोकटोक नाहीये, तिथे आपल्यातले कलागुण बाहेर येत आहेत. आता दुसरा मुद्दा, क्वालिटी कंटेंट. कंटेंट खराब का बनवतोय आपण? कारण लहानपणापासून आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्याच नाहीये, किंवा रादर आपण जे काही बघितले त्यातून आपण चांगला दर्जा स्वतःमध्ये टाकून घेतलाच नाहीये आणि त्यामुळे आपण क्रिंजी व्हिडिओज बनवतो. आपल्या येणाऱ्या पिढीने चांगलं कॉन्टेंट बनवावं किंवा त्यांचे विचार हे शुद्ध असावेत यासाठी आपल्याला आतापासून प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं? तुम्ही चांगलं कॉन्टेंट बघा, चांगलं कॉन्टेंट मुलांना दाखवा आणि त्यांना त्यासाठी वाव द्या. म्हणजे त्यांच्यातले जर एखादे कलागुण असेल, डान्सिंग, ऍक्टिंग, सिंगिंग, तर त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ देत. मग आपल्या पिढीला चांगलं घडवण्यासाठी त्यांचा गुरु चूज करणं गरजेचं आहे. त्यांचा गुरु हा मोबाईल असेल की ऍक्च्युअल मास्टर लोक असतील, हे तुमच्या हातात आहे. मग अशा क्रिंजी कॉन्टेंट पासून क्वालिटी कंटेंट पर्यंत पोहोचायचं असेल तर मला फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.